आज जो हा चॉकलेट केक बनवणार आहे त्याची डिझाईन सगळ्यांना एवढी आवडते की 2 महिन्यामध्ये मला 8 वेळेस या केकची ऑर्डर आलेली आहे। केक बनवण्यासाठी इथे सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे। सुरुवातीला क्रीम फेटलेली आहे, त्यामध्ये भरपूर सारं चॉकलेट टाकलेलं आहे आणि त्यानंतर केक बेस बनवून घेतलेत, दोन्हीही थंड करून घेतलेत। इथे 1 किलोचा केक बनवायचा असल्यामुळे उंच बनवायचा आहे, त्यामुळे अर्धा किलोचे 2 बेस मी बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि ते थंड करून सुद्धा घेतलेत। त्यानंतर पिठी साखर, थोडेसे चोको चिप्स, परत चॉकलेट लागलं तर एवढी तयारी करून घेतलेली आहे आणि आता आयसिंग करतोय आपण। नेहमीप्रमाणेच केक बेसच्या लेअर पाडायचे आहेत आणि अशा पद्धतीने 3 लेअर पाडायचे आहेत। दुसरा बेस जरासा छोटा असल्यामुळे त्याच्या फक्त 2च लेअर पाडायच्यात आणि ह्या 5ही लेअर आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत। आजचा केक हा मुलीसाठी बनवत आहे आणि ही केकची ऑर्डर मला सगळ्यांसाठीच येत असते, मुलीसाठी असो किंवा मुलासाठी असो किंवा मोठ्यांसाठी, लहानांसाठी, सर्वांसाठी ही डिझाईन सगळ्यांना चालते आणि चॉकलेट केक म्हणजे सगळ्यांनाच आवडणारा केक आहे, त्यामुळे याची डिमांड खूप आहे आणि या 2 महिन्यात जवळजवळ 8 वेळेस मी हा केक बनवलेला आहे। इथे शुगर सिरपसुद्धा मी तयार करून घेतले, अर्धी वाटी पिठी साखरेमध्ये तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि हे तयार करून घेतले। त्यानंतर आता आपण केक आयसिंग करतोय। नेहमीप्रमाणेच आपण लेअर ठेवायची आहे, त्यानंतर शुगर सिरप लावायचे। शुगर सिरप लावल्यानंतर आपल्याला क्रीम टाकायची आहे आणि क्रीममध्ये भरपूर सारं चॉकलेट टाकलेलं आहे, तरीसुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर आणखीन तुम्ही चॉकलेट टाकू शकता आणि मी सुद्धा यावरती भरपूर सारं चॉकलेट टाकलेलं आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण केक आपल्याला आयसिंग करून घ्यायचा आहे। 5ही लेअर अशाच पद्धतीने आयसिंग करायचे आहेत। व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी फक्त इथं 1च लेअर आयसिंग करून दाखवत आहे। त्यानंतर अशाच पद्धतीने पूर्ण लेअर ठेवून केक आपल्याला आयसिंग करायचा आहे। सुरुवातीला क्रम कोट करायचं आहे, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्यानंतर फायनल आयसिंगसुद्धा आपल्याला करायची आहे आणि फायनल आयसिंग झाल्यानंतर आपल्याला केक डेकोरेशनसाठी घ्यायचं आहे। फिनिशिंग चांगली येण्यासाठी क्रम कोट करणं हे खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने आणि क्रम कोट केल्यानंतर 10-15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून परत फायनल आयसिंग केल्यानंतर खूप छान फिनिशिंग येते। आपला हा केक उंच आहे तर एकदम डगमगू नये किंवा हलू नये यासाठी आपल्याला आतमध्ये एक टूथपिक टाकायची किंवा एखादा पाईप टाकायचा छोटासा, केकमध्ये जो आपल्या केक शॉपमध्ये सहज मिळतो। अशा पद्धतीने मी एक टूथपिक टाकत आहे, एक काडी टाकत आहे सपोर्टसाठी आणि त्यामुळे केक मस्त असा स्टँड राहील आपला। त्यानंतर चॉकलेट क्रीमनंच शेवटची फिनिशिंगसुद्धा अशा पद्धतीने करून घ्यायची आहे आणि आता केक डेकोरेशनसाठी घ्यायचा आहे। इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे आणि ते वितळलेलं आहे, त्यामध्ये क्रीम टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चॉकलेट तयार करून ह्या केकवरती अशा पद्धतीने पसरवायचं आहे। त्यानंतर या केकवरती आपल्याला खूप सारे चॉकलेट लावायचे, तर त्यासाठी इथे मी मोल्डचा वापर केल्याने हे चॉकलेट तयार करून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार कोणतंही चॉकलेट वापरून हे चॉकलेट तयार करू शकता। काही चॉकलेट मी घरीच बनवलेले आहेत मोल्डचा वापर करून आणि काही चॉकलेट मी रेडीमेडसुद्धा यावरती लावलेले आहेत, जे तुम्हाला केक शॉपमध्ये सुद्धा मिळतील आणि किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतील। अशा पद्धतीचे हे चॉकलेट आहेत, थोडेसे महाग असतात पण दिसायला छान दिसतात। हे किटकॅटसुद्धा आपण यावरती लावून देऊयात। खूप सारे चॉकलेट आहेत तर कोणालाही हा केक सहज आवडतो, लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत हा केक सगळ्यांनाच आवडतो। अशा पद्धतीने ह्या चॉकलेटवरती गोल्डन कलरचा मस्त असा टॅग आहे माझ्याकडे मोठा, तो लावणार आहे आणि त्यावरती थोडंसं प्लास्टिक असतं तर ते काढल्यानंतर त्याला खूप छान शायनिंग येते अशा पद्धतीने। त्यानंतर बॉर्डरलासुद्धा आपण डिझाईन काढून घेऊयात, त्यामुळे आणखीन केकचा लुकसुद्धा छान दिसेल। अशा पद्धतीने विदाऊट नोझल आपण ही डिझाईन काढून घेतो आहे। एका पायपिंग बॅगला थोडंसं होल पाडलेलं आहे आणि क्रीम टाकलेली आहे त्यामध्ये आणि ही डिझाईन काढलेली आहे। त्यानंतर एक मोदक नोझल घ्यायचा आहे आणि त्या मोदक नोझलमध्ये सुद्धा व्हिपिंग क्रीम भरलेली आहे मी आणि त्यानेसुद्धा अशा पद्धतीने जिथे जिथे आपला गॅप दिसतो किंवा जिथे जागा रिकामी दिसते तिथे अशा पद्धतीने ही डिझाईन काढायची आहे। त्यावरती गोल्डन कलरचे शुगर बॉल असतील तर ते लावा किंवा तुमच्या आवडीनुसार काही डेकोरेशन करू शकता। नावसुद्धा आपण टाकून घेतो आहे आणि आजचा हा सुंदर केक अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा केक आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही नवीन असाल आणि असेच नवीन केक शिकायचे असतील तर सबस्क्राईबसुद्धा करा, त्याशिवाय बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।